आता फॉर एक्झाम्पल माझा या फाईलचं नाव मेन आहे, राईट? तर मी या फाईलमध्ये मल्टिपल क्लासेस बनवू शकतो, ठीक आहे? म्हणजे क्लास सिद्धांत बनवू शकतो, क्लास सिद्धार्थ बनवू शकतो, क्लास वेदांत बनवू शकतो, बट पब्लिक क्लास एकच असणार मेन नावाचा, जो की त्या फाईलचं नाव आहे. हा, जो मेन क्लास असणार त्या फाईलचा. म्हणजे जेवढे पण गोष्टी त्या फाईल थ्रू होणार आहे ते होणार या क्लास, तसं. म्हणजे ठीक आहे. समजा या फाईलचं नाव सिद्धार्थ असेल, हम्म. तर याच्यामध्ये जे सिद्धार्थ नावाचा जो काही फंक्शन असेल किंवा जो काही हा क्लास असेल तो पब्लिक असणार. हा, जो पब्लिक असतो. ठीक. चला. आता शिकवतोय का बरोबर? का हाकतोय? येस येस, कळतंय. ठीक आहे. आता हा मेन क्लास आहे. हे काय असतं ते भोकात जाऊ दे, सांगू? ठीक आहे, जाऊ दे. पब्लिक हे तर माहितीच असेल तुला, काय म्हणतात त्याला? तिथून आपण बऱ्याच ऍक्सेस सगळ्या गोष्टी ऍक्सेस स्पेसिफायर आहे. करू शकतो. येस. हा, ऍक्सेस स्पेसिफायर म्हणतात त्याला. क्लास म्हणजे हा कीवर्ड, एक नवीन क्लास डिफाईन करण्यासाठी मेन त्याचं नाव झालं पब्लिक. स्टॅटिक म्हणजे आता स्टॅटिकचा कन्सेप्ट असा असतो की जर फॉर एक्झाम्पल क्लास स्टॅटिक सिद्धांत मी केलं, ठीक आहे? स्टॅटिक क्लास सिद्धांत नाव मी लावून दिलं, ATIC. तर हा जो क्लास आहे, सिद्धांत नावाचा क्लास, हा क्लास मी या फाईलच्या फंक्शन्स दुसऱ्या फाईल्स पण ऍक्सेस नाही करू शकत. ओके. म्हणजे फक्त याच फाईलमध्ये जेवढे पण मी फंक्शन्स लिहिले आणि जेवढे पण क्लासेस लिहिले तेच फक्त सिद्धांत ऍक्सेस करू शकतात. ठीक आहे, बाकीचे नाही करू शकत. बरोबर. असा कन्सेप्ट असतो स्टॅटिकचा. व्हॉइड म्हणजे त्याचं रिटर्न टाईप. व्हॉइड बेसिकली काहीच नसतं रिटर्न टाईप, म्हणजे मेन क्लासचं काहीच रिटर्न टाईप नसतं. रिटर्न टाईप माहितीये येस. सिद्धांताचा? नाही, सिरियसली सांग, रिटर्न टाईप माहितीये? ठीक आहे, पुढे गेल्यावर सांगतो. हे झालं तुमचं. आता हे मेन डिफॉल्ट क्लास आहे आणि हा मेन फंक्शन आहे ह्याचा. मेन फंक्शन थ्रू तुमचं सगळं जातं. कसं असतं ते, म्हणजे असं समजून की भाई JSPM चा गेट आहे आणि गेट थ्रू सगळे जातात. तुम्ही मागून इकडून तिकडून नाही जाऊ शकत. म्हणजे मी डायरेक्ट सिद्धांत नाही ऍक्सेस करू शकत, मला त्याला हे करावं लागतं. सध्या तसं समज, पण एक्झॅक्टली ते तसं नाही. तुमचे जेवढे पण फंक्शन जे काही, म्हणजे बेसिकली जेव्हा ही तुमची फाईल रन होईल ना, ठीक आहे, तेव्हा स्टार्टिंगला हे रन होईल. राईट. हा, तसं. म्हणजे ही जेव्हा फाईल रन होईल तर सगळ्यात पहिले मेन क्लास जो आहे तो रन होणार, त्याच्यामधला तो फंक्शन रन होणार. हा, त्याच्यामधला मेन फंक्शन रन होणार. हा, सगळ्यात आधी मेन फंक्शन रन होणार आणि मेन क्लास रन होणार. तसं आहे त्याचं. आता मला सिद्धांत नावाचा एक क्लास स्पेसिफाय करायचा, कारण सिद्धांत खूप सारे असू शकतात. ठीक आहे, दंडवते असू शकतो, वराडे असू शकतो, आहे का नाही? भरपूर असू शकतात. तर आता मी एक नवीन सिद्धांत नावाचा क्लास डिफाईन करायला मी काय म्हणजे ऑब्जेक्ट डिफाईन करायला, ठीक आहे, हा फक्त क्लास आहे, बट मला त्या क्लासला युज करायचंय. तर मला युज करण्यासाठी मला त्याचा एक ऑब्जेक्ट डिफाईन करायचा. तर तुम्ही कसं करणार? सिद्धांत, त्याचं नाव, ठीक आहे, हा झाला क्लासचं नाव. ठीक आहे, ऑब्जेक्टचा हा झाला ऑब्जेक्ट टाईप. जसं आपण इंटिजर n इज इक्वल टू 0 करतो, ठीक आहे, सिमिलरली सिद्धांत SID इज इक्वल्स टू न्यू सिद्धांत. म्हणजे तू असं म्हणतोय की आपण जो त्याचं हे जे आहे त्याचा टाईप जो आहे, डेटा टाईप, तो आपण नवीन आपल्या हिशोबाने क्रिएट करतोय, ज्याचा डेटा टाईप वर डिफाईन केलेला आहे. अजून व्यवस्थित समजेल. न्यू सिद्धांत, समजलं? कळालं. ठीक आहे, न्यू इंटिजर करावं लागेल मला. हे बेसिकली सेम गोष्ट. इंटिजर n, ठीक आहे, डेटा टाईप व्हेरिएबलचं नाव इज इक्वल्स टू नवीन. न्यू कीवर्ड काय करतो, तुमचा जो रॅम असतो ना, तुमची जी मेमरी असते ना, त्या मेमरीमध्ये एक डिफॉल्ट मेमरीचा हे बनवून ठेवतो. एक म्हणजे नवीन मेमरी असाइन करून देतो या पर्टिक्युलर व्हेरिएबलसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा मी सिद्धांत SID करतोय, तेव्हा सिद्धांत नावाच्या ऑब्जेक्टची एक मेमरी जी आहे, म्हणजे एक हे जे आहे मेमरी, ती तुमच्या रॅम मध्ये असाइन होऊन जाते. असं धरून घे. न्यू कीवर्डचं ते काम असतं. ठीक आहे, हे दोन्ही सेमच आहे. आता मी याला आर्ग्युमेंट नाही दिली त्याच्यामुळे हक्क वाटतं ते. हा, हे बघ, स्वतः बरोबर आहे. ठीक आहे,
हा मेमरी अलोकेशन सीड मध्ये होणार आता. हा मेमरी अलोकेशन होतं त्याचं. व्हाईट बोर्ड असतो का आपल्याकडे? त्याच्यामध्ये डाउनलोड करावं लागेल. आहे का याच्यामध्ये पण? ऑनलाईन व्हाईट बोर्ड असतो ना कोलॅबरेशन. मला वेळ खाऊ दे. मला याचे एक्सटेन्शन कसं बंद करायचं? हे काय? इकडं काय निघतंय का? हा, ठीक. अरे डी तापतोय. ठीक आहे. आता जेव्हा मी इंटिजर एन सॉरी सिद्धांत SID इज इक्वल्स टू न्यू सिद्धांत केलं ना, तर असं जर ही तुझी रॅम आहे, ठीक आहे, तुझी हा तुझा रॅन्डम शेप कसे बनवायचे रे? हा तुझा रॅम सेगमेंट आहे, ठीक आहे, बेसिकली हा तुझा रॅमचा बोर्ड आहे आणि त्या रॅम मध्ये एक नवीन मेमरी असाइन झाली. म्हणजे इथं फॉर एक्झाम्पल तुझ्या बाकीच्या मेमरीच्या गोष्टी असू शकतात, ठीक आहे. इथं तुझा फॉर एक्झाम्पल तुझा ब्राउझर चालू आहे, ठीक आहे. ब्राउझर नंतर तुझा इथं VS कोड चालू आहे, ठीक आहे. तशी हे तुझी मेमरी आहे. तर या मेमरीमध्ये अजून एक सेगमेंट डिफाईन होतो, त्याचं नाव असतं सिद्धांत आणि त्याचा डेटा टाईप असतो हे, ठीक आहे. सीड असतं, म्हणजे डेटा टाईप असतो सिद्धांत. हा तसं समजलं का? हा तर आता या SID मध्ये हा तुझा एक डेटा टाईप आहे, पण या डेटा टाईप मध्ये अजून खूप सारे ऑब्जेक्ट म्हणजे हे डेटा टाईप्स आहेत, राईट. हा तुझा ऑब्जेक्ट आहे काइंड ऑफ, आणि त्याच्या ऑब्जेक्ट मध्ये वेगळे वेगळे फंक्शनॅलिटीज आहे. म्हणजे तुझं जेंडर झालं, हँड झालं, तर याच्यामध्ये अजून 3 वेगळे असणार. एक तुझा असणार जेंडर, एक तुझा असणार हे बॉडी काउंट आणि हँड्स. म्हणजे जेंडर, बॉडी काउंट आणि हँड्स, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय की ह्यांना डिफॉल्ट मला काहीतरी व्हेरिएबल द्यावं लागेल. ह्यांना मला नन नाही ठेवायचंय, तो ठेवू शकतो, ठीक आहे. आता ह्यांचं जे डिफॉल्ट ह्यांची जी व्हॅल्यू आहे ना, ती नल आहे सगळ्यांची, ठीक आहे. तर मला काय करायचंय, तर मला ह्यांना आता एक हे द्यायचंय, काय म्हणतात त्यांना मला एक डेटा टाईप नाही, मला त्यांना एक डिफॉल्ट व्हॅल्यू असाइन करायची. आता ह्याचं जेंडर मला डिफॉल्ट तर नाही ठेवू शकत. हँड्स, नंबर ऑफ हँड्स डिफॉल्ट ठेवू शकतो. तर मी काय करणार आहे, कन्स्ट्रक्टर बनवणार. कन्स्ट्रक्टरचं बेसिकली काम काय असतं की तुम्ही जेव्हा ऑब्जेक्ट डिफाईन करता, जेव्हा मी हा ऑब्जेक्ट इथे मी डिफाईन करतो, तेव्हा त्याला तुझे जेवढे पण ऑब्जेक्टचे पॅरामीटर्स आहेत ना, ते पॅरामीटर्स आहेत तुझे जेवढे पण ऑब्जेक्टचे हे आहेत ना, त्याला काय म्हणतो आपण, फंक्शनॅलिटीज. नाही, ऑब्जेक्ट्स मध्ये जे काय असेल कळालं आम्हाला. हा तर त्याला डिफॉल्ट व्हॅल्यूज इनिशियलाइज करायचं, तर त्यासाठी आपण कन्स्ट्रक्टर बनायचं. तर आपण कन्स्ट्रक्टर कसा लिहिणार, पब्लिक सिद्धांत, ठीक आहे. त्याचं नाव असतं बेसिकली, क्लासचं नाव सिद्धांत. आता हा झाला नो आर्ग्युमेंट्स कन्स्ट्रक्टर, ठीक आहे. नो आर्ग्युमेंट्स कन्स्ट्रक्टर म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच नाही, नो कन्स्ट्रक्टर आहे. जेव्हा तू हा कन्स्ट्रक्टर कॉल करतो तेव्हा असंच डिफाईन होतो, म्हणजे सिद्धांत फक्त सगळे नल व्हॅल्यूज असतात. पण मला आता लिहायचं आहे एक कन्स्ट्रक्टर जो डिफॉल्ट व्हॅल्यू स्वतः असाइन करतो. तेव्हा मी काय करणार, पब्लिक अजून एक आता अजून एक कन्स्ट्रक्टर बनवणार, ठीक आहे. हा ऑप्शनल आहे, ठीक आहे, पण बनवलेला कधी पण चांगला असतो. तर बट हा आता एक कन्स्ट्रक्टर बेसिकली एक फंक्शन तू धरू शकतो, ठीक आहे. लिटरली फंक्शनच आहे तसं धर कन्स्ट्रक्टरला. सो मला आता काय करावं लागेल, या फंक्शनला पॅरामीटर्स द्यावे लागतील. पॅरामीटर काय असेल, इंटिजर G म्हणजे जेंडर, ठीक आहे. इंटिजर H म्हणजे हँड्स, हे फक्त आपण नावं देतोय त्यांना. इंटिजर BC म्हणजे बॉडी काउंट, ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे जेव्हा आपण पॅरामीटर्स पास करतो तर त्याच्यासोबत आपल्याला त्याचं हे पण द्यावं लागतं का, डेटा टाईप. हा पण मग आपण इथं खाली इंट घेतलंय, वर स्ट्रिंग घेतलंय, असं का बरं? हो फक्त हे माझं ते बुलियन आहे ना, जेंडर म्हणजे बुलियन येईल ना.
नाही आपण अदर्स पण ठेवतोय ना. अच्छा. ते त्यांच्या अंगात कधी काय आलं सांगता येत नाही. असं. हा म्हणजे इंटिजर बॉडी काउंट. ठीक आहे, आता बरोबर आहे. तर हा बरोबर. क्या रे टू बी. अरे ठीक आहे रे भाई, मी पुढचा विचार करतोय, तुम्हाला कसं समजेल. किती फक्त बाबू मरू द्या आता. कोण बोलतोय. आता काय लिहायचं होतं मला. जी इंट एच. हा ठीक आहे. आता आहे ना, मला याला डिफॉल्ट व्हॅल्यूज इनिशियलाइज करायचे. ठीक आहे, थांब. हा झाला आर्ग्युमेंट्स वाला कन्स्ट्रक्टर. म्हणजे या कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्ही इथं आता फॉर एक्झाम्पल मी सिद्धांत जेव्हा असाइन करतो ना, तेव्हा सगळे नल व्हॅल्यूज होतात. बट आपल्याला काय करायचंय की जेव्हा पण सिद्धांत असाइन होतो, ठीक आहे, आता जर युजरनी काही त्याला आर्ग्युमेंट्स दिले नाही तरी सुद्धा मला डिफॉल्ट व्हॅल्यूज इनिशियलाइज करायचे. तर त्या केसमध्ये मी काय करणार, धिस डॉट जेंडर इज इक्वल्स टू अदर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर धिस डॉट हँड्स इज इक्वल्स टू 2 होपफुली, आणि धिस डॉट बॉडी काउंट इज इक्वल्स टू -1. बरोबर. अच्छा ठीक आहे. ठीक आहे, आता हा बरं, मग आता दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे. हा सांगतो. तर जेव्हा आपण आता हा झाला डिफॉल्ट नो आर्ग्युमेंट्स कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट नो आर्ग्युमेंट्स कन्स्ट्रक्टर मध्ये कसं की युजरनी आहे ना असं सांगितलेलं नाहीये की मला सिद्धांतचा जेंडर मेलच पाहिजे, किंवा सिद्धांतचा 2च हात असले पाहिजे, किंवा सिद्धांतचा बॉडी काउंट -1 असला पाहिजे. ठीक आहे. तर बट मला जेव्हा मी सिद्धांतचा क्लास डिफाईन करतो तेव्हा मला हे डिफॉल्ट त्याचे पॅरामीटर्स पाहिजे, काही पण. ठीक आहे, आय थिंक हे सिद्धांत त्याच्यामुळे थोडस हे होत. हा तसं युजरकडे डिक्लेअर नाही करून घेतलं, आपणच डिफाईन केलं की जेव्हा पण युजर एक नवीन क्लास बनवेल, ठीक आहे, म्हणजे असं धर की बेसिकली भाई मला पोरगा करायचंय, म्हणजे किंवा म्हणजे बाळ करायचंय, तर डिफॉल्ट त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी पाहिजे ना. एक त्याला हात म्हणजे 2 हात पाहिजे, 2 पाय पाहिजे. ठीक आहे, म्हणजे मी डिफाईन करून ठेवले की मला 2च हात पाहिजे, 3 नकोय, 1 नकोय. हा 2 हात पाहिजे आणि 2 पाय पाहिजे. ह्या 2 डिफॉल्ट गोष्टी आहेत, हे पाहिजेच पाहिजे. ठीक आहे, डोळे 2 डोळे पाहिजे. तर बाय डिफॉल्ट या गोष्टी यायलाच पाहिजे. ठीक आहे, त्याच्याकडे वाटलं तर नंतर आपण काहीतरी किडे करू त्याच्यावरती, सर्जरी वगैरे. पण सध्या मला जेव्हा बाहेर येईल तेव्हा या 2 गोष्टी पाहिजेच. तर ते काम डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर करतो, म्हणजे त्याला आधीच एवढ्या गोष्टी असाइन करून ठेवतो. बट आता मला फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये एखादा प्रॉपर्टी चेंज करायची आहे, बट म्हणजे जेव्हा मी ऑब्जेक्ट असाइन करतो तेव्हा मला त्याच्यातली एखादा प्रॉपर्टी चेंज करायची आहे, तेव्हा मी काय करणार, धिस डॉट जेंडर इज इक्वल्स टू जी. म्हणजे युजरनी जे टाकलंय ते जेंडर मध्ये टाकून दे. हा तसं असाइन करून दे. हा युजरनी काय दिलं, फॉर एक्झाम्पल जेंडर इज इक्वल्स टू फिमेल टाकलंय का, तर त्या केसमध्ये धिस डॉट जेंडर इज इक्वल्स टू त्यांनी जो पॅरामीटर टाकलाय तो. तसं सिमिलरली धिस डॉट हँड्स इक्वल्स टू एच. हा आणि धिस डॉट बॉडी काउंट इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, 1 जाणारच नाही, नको टेन्शन घेऊ. ठीक आहे, त्यांना येते का. आपण नेकलेसला बसूया. हे तुम्हाला बेसिक गोष्टी समजल्या का. आता मी इथं काय केलं, जेव्हा मी हा डिफॉल्ट आता मी फक्त इथं सिद्धांतला काही पॅरामीटर्स नाही दिले. ठीक आहे, न्यू सिद्धांत जेव्हा मी केलं तेव्हा मी काही पॅरामीटर्स नाही दिले, तेव्हा हा कन्स्ट्रक्टर कॉल झाला, हा वाला. ठीक आहे, बट आता मी काय करणार, सिद्धांतला पॅरामीटर्स देणार. फॉर एक्झाम्पल मेल, म्हणजे आता ठीक आहे, आता काही पण टाकून देतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हँड्स इक्वल्स टू 3 आणि बॉडी काउंट इज इक्वल्स टू बी. हे याच ह्याच्यामध्ये टाकायचं. हे जे आहे ह्याची आणि ह्याची ऑर्डर सेम पाहिजे. ठीक आहे, ओके.
ह्याची ऑर्डर. तर मी जेव्हा आता हे असाइन करणार, हा कन्स्ट्रक्टर कॉल करणार, ठीक आहे, तेव्हा सिद्धांतचा जो ऑब्जेक्ट बनेल, ठीक आहे, मेमरीमध्ये म्हणजे व्हाईट बोर्ड वरती हा जो ऑब्जेक्ट बनेल त्याच्यामध्ये डिफॉल्ट जे व्हॅल्यूज असतील ते हे असतील. बरोबर. समजलं? तर आपण एक काम करूया, सिद्धांत ऑब्जेक्ट प्रिंट करूया. प्रिंट डॉट एरर दिला ते हा थांब ना, कुठे दिला एरर? स्ट्रिंग थांब ना, हो, एच ला. string dot out dot print SID. होपफुली हे बरोबर आहे. अरे हे काय? कुठे एच पाहिजे? स्ट्रिंग एच. बरोबर आहे की? एच इंट पाहिजे ना, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. अच्छा, हा हा हा. ठीक आहे. आता ह्याला हे करायचंय. आता ठीक आहे, तुम्हाला हे माहितीये का? आता हा बेसिक आहे ना, आता इथं एकच फाईल आहे आपल्याकडे, मेन डॉट जावा. आता हिला कंपाईल आणि रन कसं करायचं? कंपाईल करायला जावा ती मेन डॉट जावा, ठीक आहे. ओके. आता तू जर त्याला नाव नाही दिलं, ठीक आहे, ऍक्च्युली या केस मध्ये गरजच नसते, जाऊ दे मरू दे. काय झालं? अच्छा, बॉडी काउंट चुकीचा दिला मी. अरे सिद्धांत सांग ना मला, किती मग चालू करू दे मला. कंट्रोल बी एन डॉट मेन डॉट क्लास जे बॉडी काउंट इज इक्वल्स टू 0. चालेल. अरे बंद करतो मी. अरे मी चुकीचा हा का उघडतोय? कंट्रोल बी एन हा आता जावा सी मेन डॉट जावा आणि आता डॉट स्लॅश नाही, आता जावा मेन. आता हा झाला सिद्धांतचा ऍड्रेस, म्हणजे हा बेसिकली ही मेमरी आहे, ज्या मेमरी मध्ये स्टोअर केलं. हा ऑब्जेक्ट आहे सिद्धांत, ठीक आहे. आता म्हणजे या लिटरल आता या ऑब्जेक्ट मध्ये सिद्धांतचे पॅरामीटर्स असतील. आपण म्हणजे कसं करूया, आपण सिद्धांतचे पॅरामीटर्स प्रिंट करूया. फॉर एक्झाम्पल SID डॉट जेंडर YYTT डॉट हँड्स आणि इथं येईल बॉडी काउंट, ठीक आहे. जावा सी मेन डॉट जावा, जावा मेन डॉट जावा, ठीक आहे, ते दिसलं. आता ह्या गोष्टी इथं का आल्या? कारण मी हा जे पॅरामीटर्स आहेत, नाही हे जे पॅरामीटर्स आहेत ते दिले. ह्या पॅरामीटर्स म्हणजे हा कन्स्ट्रक्टर कॉल झाला, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणतात त्याला. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणजे ह्याला पॅरामीटर्स म्हणतात, ठीक आहे. हे त्याचे पॅरामीटर्स झाले. आणि सिमिलरली जर मी आता हे पॅरामीटर्स काढून टाकले, ठीक आहे, आणि ह्याला रन केला, मेन डॉट जावा, मेन डॉट जावा, व्हॉट द फक, सेव्ह केलं का? केलं ना. जावा मेल न्यू सिद्धांत कंपाईल सक्सेसफुल आहे. हा बरोबर, ठीक आहे. हा झाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ओके, समजला का मी काय केलं? येस. सिद्धांत नाही, मला सिरियसली फिलिंग आली, मी खूप हगलोय. नाही कळालं, तुला समजलं का? ठीक आहे. क्लास आणि ह्याचा कन्सेप्ट कळाला? येस. आता आपण लिंक लिस्ट करूया, मजा येईल. आता माझा फेवरेट पार्ट. जा ना भाऊ, किती वेळ लावतो? का बरं? कोण आलंय?
बरोबर, आपण दुसरीकडे जाऊया कुठेतरी. अंडू कर, अंडू. झालं. आता मी तुम्हाला क्लासेस वगैरे सांगितलं ना. आता सिमिलरली आता मला लिंक लिस्टचा क्लास बनवूया आपण. आता लिंक लिस्ट म्हणजे बेसिकली काय असतं, ठीक आहे. आता हा झाला सिद्धांतचा एक ऑब्जेक्ट होता, ठीक आहे. मला सिद्धांतचे मल्टिपल ऑब्जेक्ट हवेत, ठीक आहे. आणि प्रत्येक सिद्धांतचा ऑब्जेक्ट एकामेकाला लिंक असणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी पहिला सिद्धांतला जर धरलं, ठीक आहे, तर मला सिद्धांत थ्रू दुसरा कनेक्शन पण भेटून जाईल, दुसरा सिद्धांत नावाच्या पोराचा. पण त्याची काहीतरी वेगळी प्रॉपर्टी असेल, ठीक आहे. तो एखाद्या वेळेस पोरगी असू शकतो किंवा त्याचा बॉडी काउंट 4-5 असू शकतो, ठीक आहे. तसं असतं. तर लिंक लिस्टचा कन्सेप्ट असा आहे की एक एक नोड आहे, म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एक हा रॅम आहे आपला, ठीक आहे. आणि रॅम मध्ये ही मेमरी आहे. तर रॅम मधली मेमरीला इथं व्हिज्युअलाइज कर, ठीक आहे. म्हणजे ही मेमरी बेसिकली हे आहे. आणि आता ह्या मेमरीमध्ये एक व्हेरिएबल मला स्टोअर करायचं आहे, ठीक आहे. आता आपण सध्या घेऊया त्या व्हेरिएबलचं नाव इंटिजर डेटा, ठीक आहे. ओके. म्हणजे हा डेटा असणार आहे. त्या डेटाची म्हणजे व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल मी जर 3 दिली, ठीक आहे. याचा अर्थ या मेमरीमध्ये एक नोड नावाची एक ऑब्जेक्ट स्टोअर झाला, म्हणजे एक मेमरीचा एक हे स्टोअर झाला ऑब्जेक्ट, ज्याच्यामध्ये डेटा नावाचा व्हेरिएबल आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 3, म्हणजे डेटा 3 ही त्याची व्हॅल्यू झाली, ठीक आहे. बट आता मी अजून एक नोड बनवली. आता ही नोड असं नको धरू की ही याच्या लगेच ह्याच्यानंतर असेल. ही नोड कुठं पण असू शकते अख्ख्या मेमरीमध्ये. बट मला हिला ऍक्सेस करायचं, ठीक आहे. बट आता सीन असं झालं की मला हिच्या थ्रू हिला ऍक्सेस करायचंय. मी प्रत्येक नोडची व्हॅल्यू स्टोअर नाही करून ठेवू शकत ना. नोडची व्हॅल्यू सेम पण असू शकते. हा, मला कसं होईल की प्रत्येक नोडची व्हॅल्यू सेव्ह करण्यासाठी मला एक वेगळा व्हेरिएबल बनवून ठेवावा, ठीक आहे. म्हणजे हा फॉर एक्झाम्पल ह्याचं झालं नोड 1. म्हणजे जसं आपण एक इंटिजर डिफाईन करतो, n इज इक्वल्स टू 1, ठीक आहे. n1 इज इक्वल्स टू 1, n2 इज इक्वल्स टू 2, ठीक आहे. पण या केसमध्ये काय होतं की मला प्रत्येक वेळेस एक वेगळा व्हेरिएबल बनवून त्याच्यामध्ये स्टोअर करावं लागतं. बट मला तसं नाही करायचं. मला काय करायचंय, एक n व्हेरिएबल बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता हा ॲरे, ठीक आहे. मला एक ॲरे बनवायचा आहे n नावाचा आणि त्याच्यामध्ये 1, 2, 3 असे व्हेरिएबल स्टोअर करायचे. तर ह्या केसमध्ये काय होतं की हा जो एक व्हेरिएबल आहे, एक नोड आहे, ठीक आहे, ह्याची एक एंट्री आहे. ही एक एंट्री एक मेमरी असते ह्याच्यामध्ये, रॅम मध्ये, आणि ती मेमरी बेसिकली ही असते. समजलं काय करतोय? आता बेसिकली आपण त्या मेमरी मध्ये ऍक्सेस करायचा प्रयत्न करतो युझिंग ऍड्रेस इन्स्टेड ऑफ डेटा. हा, म्हणजे तसंच काइंड ऑफ. सिद्धांत, मला खरं सांग, समजतंय का? मी इंग्लिश मध्ये बोलतच नाहीये का? ठीक आहे, मी पहिले तो ऍड्रेस सांग काय आणि मग त्या ऍड्रेसला आपण कसं ऍक्सेस करायचं. ठीक आहे. तर आता एक ॲरे माहितीये तुला काय असतं? ॲरे माहितीये ना काय असतं? तर ॲरे बेसिकली ॲरे मध्ये कसं असतं, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी एक ॲरे ना एन डिफाईन केला, ठीक आहे. एन नावाचा ॲरे डिफाईन केला. तर हा 1, 2, 3 आणि याचा डेटा टाईप आहे इंटिजर, बरोबर. इंटिजर नावाचा हा डेटा टाईप आहे ॲरे. तर हे जे एलिमेंट्स आहेत ते स्टोअर कसे होतात मेमरीमध्ये? हा झाली तुझी मेमरी, ठीक आहे. हा रॅम आहे व्हिज्युअलाइज करायला फक्त. आता याच्यामध्ये इंटिजर नावाचा एक ऑब्जेक्ट असणार, ठीक आहे. मगाशी जसं मी सांगत होतो सिद्धांत, बरोबर. त्याच्यामध्ये एक इंटिजर नावाची एक इंटिजर डेटा टाईप असलेली एक मेमरी स्टोअर होणार, ठीक आहे. मेमरी असाइन होणार, स्टोअर नाही, असाइन होणार. आणि त्या असाइन मेमरी मध्ये जो इंटिजर असतो, जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 1 असते. समजलं?
का ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर 2 आणि 3. बट आता जर मला ह्यांना ऍक्सेस करायचा असेल 2 आणि 3 ला, ठीक आहे, तेव्हा काय होतं की मी म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 1 ला जर ऍक्सेस करू शकेल एखाद्या वेळेस, ठीक आहे, पण तू 2 आणि 3 ला ऍक्सेस कसं करणार? तर तुझ्याकडे एकच व्हेरिएबल आहे. समजतंय? काय नाही बरोबर समजवतंय का? समजलं का तुला काय म्हणतोय मी? ठीक आहे. बाकीच्यांना कसा ऍक्सेस करणार? तर मी त्या केसमध्ये काय करतो की एक लिंक बनवतो, ठीक आहे, की आता हा फॉर एक्झाम्पल एक इंटिजर नावाचा हे आहे ना, म्हणजे हा इंटिजरची जी हा एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, त्याची व्हॅल्यू 1 आहे. तर मी ह्याच मेमरीमध्ये अजून एक व्हेरिएबल स्टोअर करणार जो पुढच्या मेमरी ऍड्रेस वरती पॉइंट करतो. समजलं? आणि तो जो डेटा टाईप असतो त्या व्हेरिएबलचा जो ह्याच्यावरती पॉइंट करणार आहे, तो C++ मध्ये त्याला तू पॉइंटर म्हणतो. आणि आपण आता जावा करतोय म्हणून C++ गेलं बघा. समजतं? येस. म्हणजे बरोबर समजवलं का? मी खूप घाण काम करतोय पण मला माहिती आहे, पण जाऊ द्या. नाही कळालं तर आम्ही आहे तुम्ही विचारायला. हा मग गांडू तुम्ही विचारा ना, मला असं वाटत समजत नाही मला तुम्हाला. कळालं ना. अच्छा. श्रीकांत नुसता हसतोय भाई. हम्म. आणि मी एस्केप दाबतोय 3 वेळा. तुला हा पार्ट समजला का? काय म्हणतोय येस. मी? येस. आपण म्हणजे इन शॉर्ट हा. आपण जे वेगवेगळे आपण ते 1, 2, 3 आपण स्टोअर करतोय. तर पहिल्या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला समजा दुसऱ्या ऑब्जेक्ट कडे जायचं असेल तर पहिल्या ऑब्जेक्ट मध्ये आपण दुसऱ्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस स्टोअर करतोय, म्हणजे आपण पॉइंट हा. करतोय. हा. म्हणजे नेक्स्ट जेव्हा जसं आपण ऍरे आहे तर तो जेव्हा फर्स्ट पोझिशनवर जाईल तर फर्स्ट हम्म. पोझिशनवर जाताना तो बघेल की 0th पोझिशनवर कोणाचा ऍड्रेस आहे आणि त्या ऍड्रेसवर जाऊन डेटा घेणार. हम्म. राईट? झिरोच नाही, ऍरेचा 0th पोझिशन आहे, ठीक आहे. हो. ऍरेची 0 पोझिशन वरती 1 व्हेरिएबल स्टोअर आहे. येस. बट मला आता 0th पोझिशन वर मला फर्स्ट पोझिशन वरती जो एलिमेंट आहे तो हवा आहे. म्हणजे येस. ह्याच्यामध्ये आपण 0 पासून काउंट करतो ना. येस. 0th पोझिशन वरती 2 आहे. पण मी भाई ह्याच्याकडे जाऊ कसं? त्याच्यासाठी आपण काय करतोय की लिंक एक डेटा टाईप बनवतो, म्हणजे एक व्हेरिएबल करतो आणि त्या व्हेरिएबल मध्ये ह्याचा जो ऍड्रेस आहे, ऍड्रेस म्हणजे मेमरी मध्ये त्याची लोकेशन. येस. समजलं? ती स्टोअर करतो आणि त्याचं नाव असतं नेक्स्ट. म्हणजे त्याला आपण बेसिकली नेक्स्ट म्हणून स्टोअर करतो. आता आपण लिंक लिस्ट इम्प्लिमेंट करूया. आता मला एक क्लास बनवायचा लिंक लिस्ट. तुम्हाला क्लास समजले आता काय असतं? येस. ठीक आहे. म्हणजे त्याने एक्सप्लेन करत बस. लिंक लिस्ट त्याच्यामध्ये आता मला म्हणजे आता हा ऍरे, ठीक आहे. आता ऍरे मध्ये 2 गोष्टी आहेत. पहिला झाला 1, हा त्याचा डेटा, आणि दुसरं म्हणजे ह्या ऍरेच्या पुढच्या व्हेरिएबल कडे पॉइंट करणारा एक ऍड्रेस. तर माझ्याकडे 2च असणार, इंटिजर डेटा आणि इंटिजर. थांब आपण लिंक लिस्ट नाही करूया, ह्याचं नाव देऊ नोड. कारण हा नोड असणार, एक सिंगल जो व्हेरिएबल असतो तो असतो नोड. ठीक आहे. इंटिजर डेटा आणि नोड वगैरे कसं करायचं होतं? नोड नेक्स्ट. इथं नोड का बरं घेतला पण? सांगतो 1 मिनिट. हा लिंक साठी आहे, बट मी ह्याच्यामध्ये फक्त नोड नेक्स्टच करत होते वाटतं. लिंक लिस्ट हा बरोबर, ठीक आहे. ह्याच्यामध्ये नोड नेक्स्टच करतो. आता इंटिजर डेटा म्हणजे 1, ठीक आहे, ही व्हॅल्यू. तर फॉर एक्झाम्पल आता 1, 2, 3 हे सगळे आहे ना, हे नोड्स आहेत बरं का. म्हणजे हा 1, 2, 3 हे मेमरी ऍड्रेसेस आहेत ना. ओके. हे सगळे नोड्स आहेत पूर्ण करून, ठीक आहे.
आणि हे नोड्स एकामेकाला लिंक्ड आहेत. आता हा एक नोड म्हणजे हा नोड झाला. आता याचा आपण कन्स्ट्रक्टर बनवूया. ठीक आहे, पब्लिक नोड हा झाला त्याचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, नो पॅरामीटर कन्स्ट्रक्टर. बरोबर. मला आपण पॅरामीटराइज बनवूया. मला नाही करायचं, काही अर्थ नाहीये कारण त्याला हे करण्यामध्ये नो पॅरामीटरचं कन्स्ट्रक्टर बनवायला. तर इंटिजर डी हा त्याचा एक व्हॅल्यू झाली आणि त्या डी मध्ये धिस डॉट डेटा टू डी. आता हा धिस कीवर्ड काय करतो, आता फॉर एक्झाम्पल मी खूप सारे नोड्स बनवले म्हणजे नोड n1 इज इक्वल्स टू 1. ठीक आहे, म्हणजे न्यू नोड त्याची झाली व्हॅल्यू 1. ठीक आहे, त्याच्यासारखा अजून एक बनवला 2. ठीक आहे, नाही ते ठीक आहे, मी काय सांगतो तेच विसरलो. पॅरामीटराइज्ड नाही, फक दिस. हा नाही दिस कीवर्ड समजतो तुम्ही. तर बेसिकली दिस कीवर्ड काय करतो, आता मी मल्टिपल बनवलेत ना. ठीक आहे, आता n1 आहे आणि हा n2 आहे. ठीक आहे, हा नोड 1 आणि हा नोड 2. बट मला आता काय करायचंय की याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करायचंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल नोड 2 ची व्हॅल्यू चेंज करायची आहे. तर मी काय करणार n2 डॉट डेटा चेंज फॉर एक्झाम्पल. हा ठीक आहे, म्हणजे n2 डॉट चेंज त्याला व्हॅल्यू चेंज करायची आहे. त्याच्यामध्ये नाव देणार 3. म्हणजे बेसिकली 2 ला मला 3 करायचं आहे. ठीक आहे, तर दिस कीवर्ड काय करतो, n2 ठीक आहे जिथं स्टोर्ड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सेकंडचे ऍड्रेस चेंज करायचंय मला, तर n2 ह्या मेमरी ऍड्रेसकडे पॉइंट करतो. धिस म्हणजे बेसिकली त्याचं काम असतं तसं. ठीक आहे, समजलं का? ओके. हा, सिद्धांत ते समजलं का? कळालं. तो नेक्स्टला नोड का बरं लिहिलं ते नाही कळालं. हा ते सांगतो. समजलं का सिद्धांत? होपफुली भाई. मी खूप हाकतोय पण ठीक आहे, आता काय करतो. आम्ही तुला समजून घेतोय. डोंट वरी. जेवढं काय आहे त्यावर जे जे आहे ते भागून घ्या. हे खायला म्हणून सॉरी. एक मिनिट थांब. पाणी पिऊ द्या मला. तुम्हाला आता नोड समजायचंय ना. ते बनवता बनवता सांगतो मी. आता ह्याचा ऍड्रेस नाही, ह्याचा नोड का दिला मी ते पण सांगतो तुम्हाला. तर तुमचा जो नोड आहे ना ऑब्जेक्ट, ठीक आहे, हा जो नोड क्लास बनवला आपण. ठीक आहे, जेव्हा तू एक नवीन नोड डिफाईन करतो म्हणजे नोड n इज इक्वल्स टू न्यू नोड 6. ठीक आहे, तेव्हा आहे ना तुझा जो n व्हेरिएबल आहे तो 6 व्हॅल्यू नाही स्टोअर करत. हा तुझा जो n व्हेरिएबल आहे हा या मेमरी ऍड्रेस कडे पॉइंट करतो. ह्याची ऍड्रेसची जी व्हॅल्यू आहे, ठीक आहे, हा ऍड्रेस स्टोअर करतो. त्याच्यामुळे तुला जेव्हा n ची व्हॅल्यू डेटा जेव्हा तुला ऍक्सेस करायचा असतो तेव्हा तू करतो n डॉट डेटा. जेव्हा तू n डॉट डेटा करतो तेव्हा तुला ही व्हॅल्यू भेटते 6. समजलं अरे सिद्धांत? तर आता मला त्याच्यामुळे नोड डॉट नेक्स्ट केलं. म्हणजे काय होतं की मी वन नावाचा एक नोड, वन डेटा असणारा एक नोड क्रिएट केला. पण आता मला काय करायचंय, टू मला पॉइंट करावं लागेल ना काहीतरी. म्हणजे मला एक व्हेरिएबल लागेल जो 2 कडे पॉइंट करेल. पण त्याचा जो डेटा टाईप असणार तो नोड असणार. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये तर इंटिजर आणि हे असणार ना, बाकीचे नंबर म्हणजे अल्फाबेट्स वगैरे असू शकतात. मग आपण त्याला स्ट्रिंग पण कन्सिडर करू शकतो ना. थांब थांब विचार करू द्या. आज मी खूप चांगलं सांगू शकतो. मी हाकतोय 2 मिनिटं दे मला. कसा बंद केलंय तू भाई? प्रिपेअर करून यायला पाहिजे. ही बकचोदी आहे माहिती का.
प्लेसमेंट नंतर या features. पॉइंटला मी ऍड्रेसेस पण खूप चांगलं सांगितलं असतं तुम्ही, वाटतं मला. म्हणजे ऐन वेळेवर पण. थांब मी शिकतोय भाई, मी बोलतच नाही. तू स्वतःला एक्सप्लेन करत जा, म्हणजे तुला पटापट नेक्स्ट टाइम कळेल. मला खूप चांगलं माहितीये मी काय म्हणतोय, मला सांगता नाही येत. ठीक आहे, आपण आहे ना नोड प्रिंट करूया. तर हा कोड काय केला मी बघित समजलं का? येस, कळालं. नवीन नोड क्रिएट केला, ठीक आहे. Yes. आता मी इथं काय केलं, नोडची व्हॅल्यू प्रिंट केली, म्हणजे लिटरली हा व्हेरिएबल प्रिंट केला मी, हा नोड नावाचा व्हेरिएबल प्रिंट केला. आणि त्याच्या पुढे काय केलं, हा नोड डॉट डेटा प्रिंट केला, म्हणजे नोड म्हणजे ऍड्रेस केलं हा आणि व्हॅल्यू, खाली व्हॅल्यू केली. हा त्याचा व्हॅल्यू प्रिंट केली इथं. समजलं सिद्धांत? हा त्याचा हा आता आपण हे प्रिंट करूया, बघू काय होतं. बरं, प्रत्येक वेळेस कंपाईल करणं गरजेचं आहे का? हो. मेन डॉट जावा. आता इथे तुम्हाला काय दिसते, वर जे आहे ते नोडचा ऍड्रेस आहे, पॉइंटिंग हा टुवर्ड द फर्स्ट, आणि सेकंड जो आहे त्याचा व्हॅल्यू आहे, डेटा आहे, ठीक आहे. आता हा ऍड्रेस म्हणजे ही मेमरी लोकेशन आहे, ठीक आहे. आता सिमिलरली मला 2 कडे पॉइंट करायचंय ना, ठीक आहे. त्याच्यासाठी मी नवीन व्हेरिएबल नाही बनवणार, ठीक आहे. त्यासाठी मी नवीन N2 नाही करणार, म्हणजे नोड, मी असं पण करू N2 नाही शकतो, करणार. नोड N2 इज इक्वल्स टू न्यू नोड 2, व्हॅल्यू. ठीक आहे. 2 ची व्हॅल्यू असेल, बट मला हे बनवायचंच नाहीये, म्हणजे मला हा एक्स्ट्रा व्हेरिएबल नकोय. हा मला ह्या N मध्ये, ठीक आहे, ह्याच्यामध्येच मला ह्याचा ऍड्रेस स्टोअर करायचा आहे, म्हणजे काय होतं ते लिंक होऊन जातात. ओके. समजलं सिद्धांत? तर मी काय करतो, नोड N2 इज इक्वल्स टू, आता मी एक फंक्शन बनवतो इथं, क्रिएट नोड नावाचा, ठीक आहे. ऍड नोड नावाचा फंक्शन लिहितो मी इथं. तर पब्लिक व्हॉइड, नाही ठीक आहे, हा ठीक आहे, नोड पब्लिक नोड, म्हणजे नोड म्हणजे रिटर्न टाईप, ठीक आहे. सिद्धांत माहिती नाही, हा याचा रिटर्न टाईप असतो नोड, ऍड नोड इंटिजर b node is equals to new ठीक आहे. आता मी तर काय केलं, ठीक आहे, मी ऍड नोड नावाचा एक फंक्शन बनवलाय. तो फंक्शन काय करणार, की ही जी तुझी लिस्ट आहे, ठीक आहे, ही जी तुझी लिंक लिस्ट, म्हणजे इन केस जस्ट म्हणण्यासाठी ही तुझी लिंक लिस्ट आहे, ठीक आहे. हा नोड नावाचा म्हणजे एन व्हेरिएबल आहे, तिचा डेटा टाईप नोड आहे. आता ह्या नोड मध्ये मला काय करायचंय, अजून एक त्याला एक लिंक करायचं आहे, ठीक आहे. एक अजून एक व्हेरिएबल, जसं या ऍरे मध्ये असतं, म्हणजे 1 आहे, त्याची पोझिशन 0 आहे, त्याची पोझिशन 1 आहे.
तर मी 0 to 1 ला जातो ना, हम्म, तर मला ह्याची जी लिंक आहे ती मला ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची आहे. हम्म, ह्याचा मेमरी ऍड्रेस, 2 चा मेमरी ऍड्रेस. तर मी काय करणार, एक फंक्शन क्रिएट केला ऍड नोड, आणि त्या ऍड नोडला 2 पाठवला मी. ठीक आहे. हम्म, आता 2 काय आहे, म्हणजे हा इंटिजर डेटा आहे. तर ह्यानी काय, या फंक्शनने काय केलंय, नवीन नोड डिफाईन केला. नवीन नोड नावाचा एक हे बनवला, हम्म, मेमरी बनवली. ठीक आहे. हम्म, ही मेमरी म्हणजे सध्या ब्लँक आहे. हम्म, एक सध्या ब्लँक मेमरी बनवली त्यांनी. ठीक आहे. हम्म, आणि त्या मेमरीमध्ये इथं काय केलं, जेव्हा मी हा पॅरामीटर, हा इंटिजर डी आहे ना, आणि हा इंटिजर काय 2 पाठवला आहे, हा डेटा आहे त्याचा. हम्म, तर त्याने काय केलं, ह्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल स्टोअर केला ओके. त्याचा डेटा म्हणून. ठीक आहे. आणि त्यांनी काय केलं, ह्याचा जो मेमरी ऍड्रेस आहे हा रिटर्न केला. हम्म, ठीक आहे. हा नोडचा जो मेमरी ऍड्रेस आहे नवीन नोडचा, हा त्यांनी रिटर्न केला. आणि आपण काय केलं, 1 आपल्याकडे एक नोड आहे ना, आणि त्याच्यामध्ये हम्म, 2 आहेत. नोड हम्म, एक डेटा आहे आणि नोड डॉट नेक्स्ट आहे. नेक्स्ट तर आहे. आपण एनच्या नेक्स्ट मध्ये हम्म, ह्याचा, ही जी आपण नवीन नेक्स्ट जी नवीन जी नोड बनवली, ह्याचा मेमरी ऍड्रेस स्टोअर केला. हम्म, 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 समजलं कळालं. काय सिद्धांत? बेकार इससे बेटर मैं एक्सप्लेन करू की तेरे को? हा काय कर. ते लागते काय कोड काढ. ठीक आहे. आता आपल्याला काय एवढं झालं कळालं सिद्धांत? की आपण एक नवीन नोड बनवल्यावर आपल्याकडे त्याचा डेटा येत नाही, आपल्याकडे त्याचा ऍड्रेस येतो. हम्म, बरोबर. आता हम्म, तो ऍड्रेस आपण सगळ्यात पहिले इथं कुठं स्टोअर केलाय, एन मध्ये. म्हणजे आपल्याला हम्म, कळालं की एन मध्ये आपण ऍड्रेस स्टोअर करू शकतो. ठीक आहे. हम्म, आपण आता ऍड नोड कडे येऊ. ऍड नोड मध्ये आपण काय करतोय, पुन्हा एक नवीन नोड क्रिएट करतोय. हम्म, तर तो कुठं स्टोअर झाला, एन मध्ये. हम्म, म्हणजे एन मध्ये आता पुन्हा काय स्टोअर झालं, ऍड्रेस. हम्म, म्हणजे तो ऍड्रेस आपण काय करतोय, रिटर्न एन, म्हणजे आपण तो ऍड्रेस रिटर्न करतोय. हम्म, बरोबर. तर आता जेव्हा आपल्याला आपल्याकडे आता काय आलं की एक डेटा आलं, एक ऍड्रेस आलं. तर हम्म, आपल्याला जेव्हा सेकंड नोड मध्ये सेकंड हम्म, नोडचा ऍड्रेस द्यायचा आहे, तर आपण ऍड नोड मध्ये ऑलरेडी आपल्याकडे रिटर्न टाईप काय ऍड्रेस आहे. हम्म, तर तो आपण ऍड्रेस कशामध्ये स्टोअर करायचा आहे, आपल्याला नेक्स्ट व्हेरिएबल मध्ये. तर हम्म, तो कसा स्टोअर करणार आपण, एन डॉट नेक्स्ट. हम्म, बरोबर. म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे हम्म, आहे ऍड्रेस. ऍड्रेस आपण कुठं स्टोअर केलं, एन डॉट नेक्स्ट मध्ये. म्हणजे हम्म, ऑलरेडी कुठं लिंक झालं, फर्स्ट नोड मधून सेकंड नोड मध्ये लिंक झालं. हम्म, कळालं? हम्म. कळलं का सिद्धांत? आता आपण नोड प्रिंट करूया. ठीक आहे. फक्त हम्म, हम्म. एन. ठीक आहे. येस. आणि सिमिलरली आपण एन डॉट नेक्स्ट पण प्रिंट करूया. ओके. इथं बघायला लागेल काय होतं. एन डॉट ऍड नोड करायचं नाही का? सेव्ह केलं ना भाई? ते आधी नोड डिफाईन करतो, मग हम्म, लिस्ट तयार करून त्यात नोड हम्म, इन्सर्ट केल्यानंतर त्याला डिस्प्ले करतो हम्म, बस. हम्म. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही करत ना आपण. आता हे काय प्रिंट झालंय? आता हे झालं पहिल्या नोडचा ऍड्रेस आणि नेक्स्ट नोडचा ऍड्रेस. हा. बरोबर ना? हम्म. आणि हा म्हणजे एन डॉट नेक्स्ट. बरोबर. तुला आता समजला का की जो नेक्स्ट व्हेरिएबल, म्हणजे हम्म. हा जो त्यातला नेक्स्ट व्हेरिएबल आहे, त्याचा डेटा टाइप नोड काय? कारण की आपण तो कोणाकडे तरी पॉइंट करतोय, तो ऍड्रेस असल्यामुळे आपण त्याचा रिटर्न टाईप हा. नोड ठेवलाय. रिटर्न टाइप नाही, म्हणजे त्याचा डेटा टाइप नोड आहे. डेटा टाईप. हा. समजला का सिद्धांत? ओके. आता आपण लिंक लिस्ट बनवूया. हम्म.
नवीन क्लास लिंक लिस्ट. ठीक आहे. आता लिंक लिस्ट मध्ये आता असं इमॅजिन कर हम्म. की आपल्याकडे एक व्हेरिएबल आहे एन. हम्म. ठीक आहे. आता एन व्हेरिएबल मध्ये मला कॅरे स्टोअर करायचा. ठीक आहे. हम्म. ठीक आहे. अरे सोडून दे. मला एन व्हेरिएबल आहे. हम्म. त्याच्यामध्ये एक म्हणजे लिस्ट स्टोअर करायची, एक लिस्ट ऑफ व्हेरिएबल स्टोअर करायचा आहे. पण हम्म. मला प्रत्येक व्हेरिएबल साठी वेगळा हे नाही बनवायचा. डॉट नेक्स्ट करून. हा, ते प्रत्येक व्हेरिएबल प्रत्येक नोड स्टोअर करण्यासाठी मला वेगळा हे नाही डिफाईन करायचं, व्हेरिएबल नाही डिफाईन करायचं. तर मी काय करतो, एक हेड नावाचा व्हेरिएबल बनवतो, म्हणजे येस. नोड हेड. आणि हा हेड बेसिकली काय असतो, पहिला नोड असतो तुझ्या लिंक लिस्ट मधला. म्हणजे फॉर एक्झाम्पल बरोबर. माझ्याकडे एक लिंक लिस्ट आहे. ठीक आहे. तर हा फक्त त्याचा पहिला नोड आहे. ठीक आहे. आणि तू या नोड थ्रू बाकीचे नोड्स ऍक्सेस करू शकतो. तो झाला नोड हेड. आता आपण असं करूया की जेव्हा तू एक लिंक लिस्ट बनवतो, ठीक आहे, त्याचा तुला पहिला नोड द्यावाच लागेल. ठीक आहे. म्हणजे तुला एक तरी पाहिजेच ना, तुझ्याकडे एक तरी नोड पाहिजेच. त्याशिवाय लिंक लिस्ट बनवण्यामध्ये अर्थ काय. तर आपण त्याच्यासाठी एक कन्स्ट्रक्टर बनवूया. ओके. पब्लिक लिंक लिस्ट. आता ह्याच्यामध्ये इंटिजर डेटा देऊया. ठीक आहे. आणि नोड एन इज इक्वल्स टू न्यू नोड डेटा. ठीक आहे. धिस डॉट हेड इज इक्वल्स टू एन. समजलं काय केलं? आपण एक लिंक केलं? लिस्ट बनवली. एक मिनिट. हा. आपण एक लिंक लिस्ट बनवली. त्या लिंक लिस्ट मध्ये एक नवीन नोड बनवलं, ज्याच्यामध्ये आपण डेटा देऊन टाकला आणि ते एन मध्ये, एनच्या व्हेरिएबल मध्ये, सॉरी, एन नोड मध्ये सेव्ह केलं आणि ते आपण हेड मध्ये टाकतोय. ठीक आहे. कळालं. म्हणजे जो डेटा आहे, लिंक लिस्टचा जो डेटा आहे, आपण हेड मध्ये स्टोअर करतोय. लिंक लिस्ट जी पहिली नोड आहे, त्याचा मेमरी ऍड्रेस म्हणजे हेड आहे. ओके. म्हणजे आपण जे हेड करतोय त्याच्यामध्ये डेटा स्टोअर होत नाहीये, फक्त ऍड्रेस स्टोअर होतोय. हा, बरोबर ना. म्हणजे आपण जे डेटा टाइप हेड आहे ना, नोड हेड आहे. ठीक आहे. आता हेड म्हणजे बेसिकली काय, तुझ्या लिंक लिस्टचा पहिला नोड आहे. म्हणजे त्याचा डेटा टाइप नोड आपण जे मेन ऍरे जे ऍक्सेस करतोय, ते ऍरे मध्ये हेड येत नाही, वेळेत आपण हेड यूज करून आपण ऍरेला पॉइंट करतोय. बरोबर. ऍक्च्युली ऍरेचा कन्सेप्ट येतो चुकीचा आहे. बरं. ऍरे विसरून जा. बरं. म्हणजे आपण जे काही स्टोअर करतोय तर त्याला ते ऍक्सेस करण्यासाठी आपण हेड व्हेरिएबल करतोय, जे की त्यामध्ये फक्त जे मेन ऍक्सेस करतोय त्याचा ऍड्रेस असणार आहे. बस. बरोबर ना. फर्स्ट नोड म्हणू शकतो आपण बेसिकली. हा, पहिला जो नोड आहे ना, तो हेड असतो. एवढंच. असं बेसिक तुझ्या अख्ख्या लिंक लिस्ट मधला पहिला नोड म्हणजे हेड असतो. पण डेटा सेकंड नोड पासून चालू होतो. नाही 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 नाही, पहिल्या नोड पासूनच डेटा चालू होतो. मग याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतोय का फक्त ऍड्रेस स्टोअर करतोय? हेड मध्ये आपण नोडचा ऍड्रेस स्टोअर करणार ना. पहिल्या नोडचा ऍड्रेस जो आहे, पहिल्या नोडचा जो ऍड्रेस आहे, म्हणजे ही तुझी मेमरी आहे. ठीक आहे. तुझा ही फर्स्ट नोड आहे. या नोडचा ऍड्रेस जो आहे तो तू हेड मध्ये स्टोअर करतो. राईट. म्हणजे हेड मध्ये त्याचं म्हणणं की हेड मध्ये न्यू नोड, समजा आपण एक 10 पकडू. ठीक आहे. समजा आपण नोड क्रिएट केला तर नोड हेड इज इक्वल टू न्यू नोड. पण जेव्हा आपण लिंक करू नोड, तेव्हा हेड डॉट नेक्स्ट जेव्हा केलं तेव्हा सेकंड नोड होईल. हेड डॉट सेकंड केलं तर थर्ड नोड येईल. असं. मेरे को क्या बोलने का है की बघ, आपण हेड पण आहे आणि आपल्याकडे बाकीचे पण व्हेरिएबल्स आहेत. बरोबर. तर मी हे म्हणतोय की बाकीच्या व्हेरिएबल्स मध्ये डेटा असणारच आहे, पण हेड मध्ये डेटा आहे का, की फक्त ऍड्रेसच आहे सेकंडचा? नाही नाही, असतो. नोडच आहे ना तो. अच्छा. हेड नोडच आहे.
तेच म्हणतात पहिला जो तुझ्या अख्ख्या लिंक लिस्ट मधला जो पहिला नोड असतो ना त्याला हेड म्हणतात. दॅट्स इट. ओके ओके ओके. एक काम कर ना तू 3 नोड बनव. नोड एनच्या खाली पहिले हेड लिही, हा तेच करायचंय आता, तेच करतोय. त्याच्यात डेटा टाक आणि मग लिंक नोड. हा तेच करायचंय आता. आता मी काय करतो, लिंक लिस्ट बनवतो. ठीक आहे, हम्म, लिंक लिस्ट एल इज इक्वल्स टू न्यू लिंक लिस्ट हम्म, आणि ह्याच्यामध्ये डेटा जाणार 1. बरोबर. समजलं? म्हणजे बेसिकली काय हम्म, झालं की कळालं. मी लिंक लिस्ट नावाचा एक ऑब्जेक्ट डिफाईन केला. ठीक आहे, हम्म, हम्म, आणि त्याच्यामध्ये तुझा पहिला जो हेड असणार, नोड असणार, हम्म. त्याची व्हॅल्यू असणार 1. येस, म्हणजे कळालं. मी एक मेमरी बनवली. ठीक आहे, एक मेमरी बनली. ठीक आहे, हा तुझी रॅम आहे. हम्म, आता लिंक लिस्ट नावाचं मी एक हे बनवलं, हम्म, म्हणजे एक मेमरी असाइन केली तुझ्या हम्म, मेमरीमध्ये. हम्म, तर ही झाली तुझी लिंक लिस्टची मेमरी एवढी वरची. हम्म, हम्म, आणि त्याच्यामधला जो पहिला हेड असणार, पहिला नोड जो असणार तो हेड असतो. हम्म. आणि त्या हेड मध्ये व्हॅल्यू आली 1. ओके. आता मला सेकंड नोड बनवायची आहे. ठीक आहे, हम्म, बट असं नसतं की जी दुसरी नोड आहे तिचा ऍड्रेस हिच्या नंतरच लगेच येईल. हम्म. मेमरी ऍड्रेस ती कुठं पण असू शकतं, ते म्हणजे एखाद्या दुसऱ्या एरियामध्ये पण असू शकतो. येस. तर तुला ह्या नोडचा जो ऍड्रेस आहे तो कुठेतरी स्टोअर करावा लागेल, राईट? हम्म, हम्म, तर ह्या नोडचा जो ऍड्रेस आहे जो तुला लिंक करायचा आहे तो हम्म. तू स्टोअर करणार हेड मध्ये. हेड डॉट येस, नेक्स्ट मध्ये. करेक्ट. ठीक आहे, कळलं का? म्हणजे आता मी काय करणार, मला अजून एक नोड बनवायचा आहे. ठीक हम्म, आहे, आता आपण इथे पब्लिक ऍड नोड चुकीचे केले, चुकीच्या जागेवर टाकले. एक काम करूया, व्ही परत लिह. आता ह्याचा डेटा टाईप असणार व्हॉइड, म्हणजे काहीच रिटर्न नाही करणार. हम्म, ऍड नोड कारण आपल्याला गरजच नाही काय रिटर्न हम्म, करायची, हेड ऑलरेडी याचा बनलेला आहे. तर येस. पब्लिक व्हॉइड ऍड नोड म्हणजे माझी लिंक लिस्ट आहे. ठीक आहे, हम्म, त्याच्यामध्ये मला अजून एक आता हे काहीच नाहीये. ठीक आहे, हम्म, हे नाहीये हा टू व्हेरिएबल. मला काय हम्म, करायचं, एक नवीन नोड बनवायची आहे. ठीक आहे, हम्म, एक नवीन डेटा ऍड करायचा आहे. तर इंटिजर डेटा. ठीक आहे, त्याच्यामध्ये म्हणजे ऍड नोड मध्ये मला कोणता डेटा टाकायचा एक नवीन नोड मध्ये. हम्म, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक नवीन बनली नोड, याच्यामध्ये डेटा काय असणार, तर तो हा डेटा असणार पब्लिक हम्म, ऍड नोड. आता नोड, आता ही नवीन नोड झाली, नोड टू न्यू पण मग तू नोड. तर नोड समजा जे एन लिहिलंय, ठीक आहे, हा, त्याच्या खालीच 3 नोड करू शकतो ना तू क्रिएट, किंवा जेवढे करायचं त्याला प्रत्येक वेळेस हे करायची काय गरज? म्हणजे नोड एन इज इक्वल टू न्यू नोड केलं तू तिकडे, ठीक आहे, हम्म, हम्म, त्याच्या खालीच अजून नोड समजा एस इज इक्वल टू न्यू नोड, हम्म, त्याच्यात त्याची हम्म, व्हॅल्यू, हम्म, त्यात नोड सी इज इक्वल टू न्यू नोड, त्याच्यात त्याची व्हॅल्यू, हम्म, आणि मग हम्म. खाली लिंक करू शकतो ना. ठीक आहे, रॉक. हा तुझा डेटाबेस आहे. ठीक आहे, एक डेटाबेस आहे. हा. ठीक आहे, या डेटाबेस मध्ये इतके सारे टेबल्स आहेत. हम्म. आता मला सांग, तुला जर एखादा फाईल बनवायची आहे. ठीक आहे, ठीक आहे, डेटाबेस मध्ये टेबल सगळे सोडून द्या, टेबल्स मध्ये खूप सारे कॉलम्स आहेत. तर तू एक काय म्हणतात त्याला, तू किती सारे व्हेरिएबल्स बनवशील, म्हणजे किती व्हेरिएबल्स बनवशील. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा डेटा आहे, हा डेटा आहे, हा नोड आहे. ठीक आहे, हा तुझा टेबल आहे. हम्म. तर तू एकच बनवणार, डेटाबेस नावाचा एक व्हेरिएबल बनवणार. ठीक आहे, डेटाबेस डॉट टेबल्स करतो ना तू. हम्म. हा. बट आता हे टेबल्सने कुठं ना कुठं तरी पॉईंट केला पाहिजे, म्हणजे पुढच्या टेबलकडे तुला जाण्यासाठी. हा. तर ते काम नेक्स्ट पॉइंटर करतो. अच्छा, ते पॉइंटर कळालं रे, पण ठीक आहे, करतो कंटिन्यू. अरे तू म्हणजे किती स्टोअर करत बसणार, कितीचे व्हॅल्यूज, कितीचे व्हेरिएबल्स नवीन नवीन बनवत बसणार, मला असा असं प्रश्न. म्हणणं की तू प्रत्येक वेळेस ते स्टेटमेंट लिहून परत नवीन प्रत्येक वेळेस नोड बनवणार, त्याच्यापैकी एकाच ह्याच्यात तू 3 नोड बनवू शकतो, असं माझं म्हणणं आहे. आणि मग तुला तू नेक्स्ट म्हणून हे हम्म. करू शकतो. किती स्टेटमेंट्स लिहिशील तसे? अरे बरोबर आहे ना. हे बघ, समजा
आता आपल्याला 3 बनवायचे असतील तर एबीसी ठीक आहे. पण समजा आपल्याला ए टू झेड पर्यंत बनवायचे असतील तर पुन्हा तू कोडमध्ये चेंज करत बसेल. त्यापेक्षा एक फंक्शन लिहायचा, त्याला कॉल करायचं. म्हणजे एक नोड ऑटोमॅटिक आणि त्याला लगेच नेक्स्ट ऍड्रेसवर पॉईंट होऊन जातोय. तुला 3 बनवायचे ठीक आहे, पण मला 3 नाही, मला 3000 बनवायचे, तेव्हा काय करणार? मग ते लाईनचा कोड वाढत जातो ना. म्हणजे तू स्टोअर पण करतोय, ऍड्रेस पण करतोय, स्टोअर करतोय, ऍड्रेस करतोय. म्हणजे एका नोड क्रिएशनच्या मागे तू 2 लाईनचा कोड घेतोय. पहिले तर आपण समजा एकाच याला कॉल केलं तर तुझा एकच लाईनचा कोड एक्झिक्यूट होतोय. अवघड आहे माझं. हमको पता है रे. तसल्ली द्यावी भाई थोडीशी, बरं वाटतं पुढच्याला. तसल्ली माहिती म्हणून. काय तसल्ली दिली ना माहिती म्हणून. कधी? आत्ताच म्हणलं बाबा. हा ते पण आहे. लक्ष कुठेच. हा मी अजून प्रोसेस करतोय मी काय काय बोलतोय आणि मी खूप हगलोय. ठीक आहे, तुम्ही 2 मिनिटं घे, प्रोसेस कर. मी आलो 2 मिनिटं. तसं करून ये. हगायला चालला भाई तो. नाही मी इन्सुलिन घेऊन. बन रहा है भाई का डोला शोला. अरे त्यांनी ते हे टाईट टी शर्ट घातलाय त्याच्यामुळे जास्त जाड दिसतंय ते. काय केलं? त्यांनी टाईट टी शर्ट